आय टी बॅकग्राऊंडमधून आहेत त्यांना चांगले पॅकेजेस भेटतील का आय टी करिअरमध्ये? की प्रत्येकाला असं वाटतं की मला डे वन पासूनच 10 लाखाचं पॅकेज मिळालं पाहिजे. मी फायनान्शियल इंडिपेंडंट केव्हा होईल जेव्हा मला डे वन पासूनच लाखोंचं पॅकेज मिळेल, हा गैरसमज आहे. मग आजकाल आपण बघतो जे स्टुडंट्सला आहे ना फायनान्शियल प्रेशर खूप असतं की फायनान्शियली लवकरात लवकर स्टेबल व्हायचं आहे. मग अशा केसमध्ये त्यांनी स्मार्ट प्लॅनिंग कशी करावी त्यांच्या फ्युचर? स्किल कशासाठी आहेत मॅडम? तुमची एंट्री होण्यासाठी आय टीमध्ये. त्यानंतर स्किलसोबत तुमचा वाढणारा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला लाखोंचं पॅकेज अजून जास्त चांगली ग्रोथ मिळून देणार आहे. जर आता ते फ्रेशर्स आहेत त्यांनी बेस्ट ऑफ बेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटीज कशा शोधाव्या आय टीमध्ये? सो डिग्रीनंतर रिअल टाईम कंपन्यांना काम करण्यासाठीचे जे रिअल टाईम स्किल आहेत त्याचं एक नॉलेज कंपन्यांना ॲड ऑन एक्सपेक्टेड आहे. त्याचा अर्थ आहे स्पेशलायझेशन. तो करिअर ट्रॅक अगोदर ठरवणं आहे. तो कसं समजावा एखाद्याला की हा आय टी करिअर ट्रॅक माझ्यासाठी परफेक्ट आहे? एखादा 25 इयर ओल्ड मुलगा असेल आणि त्याला डायरेक्ट 5 लाखचं पॅकेज हवं असेल, मग त्याने काय केलं पाहिजे? आणि थोडंसं डिफिकल्ट टास्क, कोडिंग क्वेश्चन्स ह्याच्यावरती जर आपण प्रॅक्टिस केली आणि कन्सिस्टन्सीने तर हे शक्य आहे. 5 लाख नाही 12 लाखापर्यंत सुद्धा आपल्या स्टुडंटने पॅकेज मिळवलेलं आहे. नमस्कार, मी श्वेता. सोशल युवा पुढारी चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर बऱ्याच जणांना, बऱ्याच जे स्टुडंट्स आहेत, जे ग्रॅज्युएट्स आहेत आणि पॅरेंट्स आहेत त्यांना खूप टेन्शन असतं की आपल्या मुलाने एक चांगलं करिअर चॉईस करावं आणि एक सक्सेसफुल जॉब अपॉर्च्युनिटीज त्यांना भेटावी आणि 100% प्लेसमेंट भेटावं. आणि मेन म्हणजे त्यांचा पहिला जो चॉईस असतो तो म्हणजे आय टी. मग आय टीमध्ये करिअर कसं करावं, त्यामध्ये स्किल्स कशा डेव्हलप कराव्यात आणि त्यासाठी एक्सपिरियन्स किती इम्पॉर्टन्स आहेत, या सर्व गोष्टींबद्दल आपण सखोल चर्चा आज करणार आहोत. कारण आज आपल्यासोबत आहेत आय टी करिअर कोच संदीप भुतारे सर. त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचे आय टी करिअर बिल्ड केले आहेत. त्यांना 100% प्लेसमेंट मिळवून दिली आहे, चांगले चांगले पॅकेजेस मिळवून दिलेले आहेत. सो त्यांच्याशी आपण आज मस्त गप्पा मारणार आहोत. सो नमस्कार सर. नमस्कार मॅडम. तुमचं सोशल युवा पुढारी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. तर पहिला प्रश्न माझा असा असेल की आय टी करिअरमध्ये कोण जाऊ शकतं? मॅडम याच्यामध्ये कसं आहे की आय टी फील्डमध्ये जाण्यासाठी कुठल्याही एज्युकेशन बॅकग्राऊंडचं विशेष कुठलं बंधन नाही आहे. असा एक गैरसमज आहे की फक्त सायन्स असेल तरच जाता येते की काय, तर असं नाही आहे. आय टी फील्डमध्ये सायन्स बॅकग्राऊंडचं स्टुडंट, कॉमर्स बॅकग्राऊंडचं स्टुडंट, त्यानंतर इव्हन एखाद्याचा आर्ट्स बॅकग्राऊंड जरी झालेलं असेल तरी काही पर्टिक्युलर प्रोफाईल आहेत ज्याच्यामध्ये लर्न करून तो स्टुडंट आय टी फील्डमध्ये चांगलं उत्तम स्वतःचं करिअर हे चालू करू शकतं. ओके, म्हणजे नॉन आय टी बॅकग्राऊंडमधून असाल तरीही तुम्ही आय टीमध्ये चांगलं करिअर करू शकता? नक्कीच, खूप साऱ्या स्टुडंट्सने आपल्या केलेलं आहे. ओके. मग बऱ्याच जणांना हे टेन्शन असतं की जे नॉन आय टी बॅकग्राऊंडमधून आहेत त्यांना चांगले पॅकेजेस भेटतील का आय टी करिअरमध्ये? आय टीमध्ये पॅकेजची गोष्ट येते कुठे मॅडम? स्किलवरती. जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये एखादी जॉब प्रोफाईल आहे, आपण साध्या भाषेत बोलूया की एखाद्या आय टी कंपनीला एखाद्या जॉब द्यायचा आहे, काही 10 स्टुडंट्सला हायर करायचं आहे, तर कंपनी त्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड हे फक्त फॉर्मॅलिटीसाठी झालं आजकाल, डिग्री. कंपनी ते स्किल पाहणार आहे आणि जर त्या स्टुडंटकडे ते स्किल सेट आहे तर हे पण होऊ शकतं. इव्हन आपल्या काही स्टुडंटच्या केसमध्ये असं झालेलं आहे की समजा एखाद्या इंटरव्ह्यूला 5 स्टुडंट फायनल राऊंडला आहेत आणि उत्तम पॅकेज आहे आणि 3 स्टुडंट्सला फायनल कंपनीला सिलेक्ट करायचं आहे. तर जो स्टुडंट ज्याचं एज्युकेशन बॅकग्राऊंड हे नॉन आय टी फील्डचं आहे पण तो सिलेक्ट झाला आहे कारण त्याने त्या स्किल्सवरती प्रॅक्टिस, नॉलेज खूप चांगलं घेतलं आहे. आणि फक्त जो फॉर्मॅलिटी म्हणून नावाला कम्प्युटर किंवा आय टी इंजिनियर आहे पण त्याच्याकडे ते लेटेस्ट स्किल नाही तर तो रिजेक्ट झाला आहे. तर आय टीमध्ये पॅकेजसाठी, इव्हन जॉबसाठी सगळ्यात जास्त मॅटर करतं ते म्हणजे तुमच्याकडे असलेलं लेटेस्ट स्किल. ओके, म्हणजे स्किल जास्त इम्पॉर्टंट असते डिग्रीपेक्षा? नक्कीच. डिग्री आजकाल हा मॅडम फक्त एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया झाला की हां मला ग्रॅज्युएट्स पाहिजेत. दॅट इज जस्ट फॉर एलिजिबिलिटी. जे मध्यमवर्गीय आहेत, जे मिडल क्लास स्टुडंट्स आहेत, त्यांना जर आय टी फील्डमध्ये सुरुवात करायची असेल, एंटर करायचं असेल तर त्यांचं फर्स्ट स्टेप काय असलं पाहिजे? याच्यामध्ये कसं आहे मॅडम, जे आपले विद्यार्थी आहेत, मध्यमवर्गीय कुटुंबातले खास करून विद्यार्थी आहेत ज्यांना आय टी करिअरमध्ये जायचं आहे, आय टीमध्ये उत्तम करिअर करायचं आहे, त्याची सुरुवात करताना 2 प्रकारचे विद्यार्थी याच्यामध्ये आहेत. जे कॉलेजमध्ये आहेत ते आणि जे पासआउट झालेले आहेत. तर सगळ्यात पहिली स्टेप प्रत्येक प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी ही आहे की आय टीमध्ये कुठल्या करिअर ट्रॅकवरती पुढे जायचं आहे.
मग तो डेव्हलपमेंटचा असेल किंवा डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीचा असेल, तो करिअर ट्रॅक अगोदर ठरवणं आहे. बरं, हे ठरवल्यानंतर जर तो स्टुडंट फर्स्ट इयरला आहे तर त्या टेक्नॉलॉजीच्या फक्त बेसिक गोष्टी त्याने फर्स्ट इयरला असताना शिकून घेणे, कारण बाकीचा पण कॉलेजचा अभ्यास वगैरे असतोच. सेकंड इयरला गेल्यावर त्याच टेक्नॉलॉजीच्या नेक्स्ट लेवलच्या जरा ॲडव्हान्स गोष्टी शिकून घेणे. आणि फायनल इयरला मग ती भली 3 वर्षाची डिग्री असेल, BCA BCS वगैरे, किंवा इंजिनिअरिंग BTech सारखी 4 वर्षाची डिग्री असेल, इंटर्नशिप ही कंपल्सरी असते. सो थर्ड इयरला इंटर्नशिप करायची. ही जर प्रोफाईल मेंटेन केली, हा करिअर ट्रॅक मेंटेन केला, तर डिग्री कंप्लीट झाल्यानंतर एक बेस्ट IT करिअर चालू होतच होतं. हे झालं जे कॉलेजला आहेत. आणि जे स्टुडंट कॉलेजमधनं पासआउट झालेले आहेत, अगोदर पासआउट झालेले, काहींचा काही वर्षाचा गॅप आहे, त्यांचा तर पाय अजूनच दिवसेंदिवस खोलात जातोय. त्याचं कारण असं आहे, तो येणारा जो एकूण एक दिवस आहे, आपण जेव्हा आपल्या डिग्रीचा फायनल इयरचा पेपर देऊन घरी येतो, त्यानंतर येणारा एकूण एक दिवस करिअरच्या दृष्टीने आपल्या लाईफमध्ये गॅप म्हणून ॲड होत असतो. आणि त्या गॅपमुळे विनाकारण स्टुडंटचं नुकसान होतं. पण हे समजायला काही स्टुडंटला कॉलेजला असताना समजतं म्हणून ते अगोदरच प्रिपरेशन करतात. काही स्टुडंट पासआउट झाल्यानंतर त्यांना लगेच रिअलाईज होतं, मग ते स्पेशलायझेशन करतात. परंतु दुर्दैवाने काही स्टुडंटला लिटरली काही महिन्यांचा, काही वर्षांचा सुद्धा वेळ लागतो. सो त्या स्टुडंटने अजिबात वेळ वाया न घालवता एक करिअर ट्रॅक ठरवणं आहे, त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करणं आहे आणि लवकरात लवकर IT करिअर चालू करणं आहे. या बेसिक स्टेप आहेत. जर कोणाला ITमध्ये जायचं असेल तर फर्स्ट स्टेप मी म्हणेल हीच आहे. ओके, तुम्ही म्हणालात की IT करिअर ट्रॅक चॉईस केला पाहिजे प्रॉपर. मग तो कसं समजावं एखाद्याला की हा IT करिअर ट्रॅक माझ्यासाठी परफेक्ट आहे? याच्यामध्ये कसं आहे मॅडम, की जे स्टुडंट्स असे आहेत, आता आपण हाय लेवल गोष्टींवरती बोलूया, ज्यांना थोडंसं लॉजिक डेव्हलपमेंट आहे, प्रॉपर कोडिंगचं काय म्हणतो ना आपण, थरोली इंटरेस्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खूप प्रचंड प्रमाणात पेशन्स आहेत. की जर एखादा कोड डेव्हलप करताना खूप जास्त त्याच्यामध्ये चॅलेंजेस, इश्यूज, एरर्स वगैरे येत असतात, त्यावेळेस खूप पेशन्सफुली ते सॉल्व्ह करण्याचं त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. तर अशा स्टुडंट्सने बिनधास्त ऑन कॅमेरा मी हे सांगतो, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जावं. बरं, आता याच्यामध्ये असं होतं की नॉन IT बॅकग्राऊंडचे स्टुडंट आहेत, इव्हन IT बॅकग्राऊंडचे काही स्टुडंट असे असतात, त्यांना कोडिंगची जरा भीती वाटत असते किंवा मला नको आहे बा कोडिंग, असं त्यांचं म्हणणं असतं. त्यांनी काय करणं आहे की डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीला सध्या मार्केटमध्ये खूप जास्त डिमांड आहे, ज्याच्यामध्ये त्यांना एक लॉजिक डेव्हलपमेंट, कोडिंगचा पार्ट खरंच खूप कमी आहे. पण मग डेटा व्हिज्युअलायझेशनचे काही टूल्स असतात, जे खास करून डेटा ॲनालिटिक्स या प्रोफाईलमध्ये येतात. त्याच्या पुढे जाऊन जसं आजकाल आपण सगळे ऐकत आहोत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, AI/ML त्याला म्हणतात, डेटा सायन्स रिलेटेड पार्ट, याच्यामध्ये थोडंसं मॅथ्स वगैरे ज्यांचं स्ट्रॉंग आहे ना, असे स्टुडंट्स किंवा मॅथ्स, स्टॅटिस्टिक्स, थोडंसं व्हिज्युअलायझेशन ह्या गोष्टी स्ट्रॉंग आहेत, ते डेटा सायन्स, डेटा ॲनालिटिक्स या टेक्नॉलॉजीमध्ये जाऊ शकतात. बरं, त्याही नंतर काही स्टुडंटचं असं आहे की सर हे पण नको, ओके, थोडंसं अजून काहीतरी वेगळा करिअर ट्रॅक आहे का? तो नक्कीच आहे. कसं आहे ना, ITमध्ये मॅडम सॉफ्टवेअर बनवण्याची जी सुरुवात आहे ती केव्हा होईल, जेव्हा आपल्याला समोरच्या क्लायंटच्या रिक्वायरमेंट व्यवस्थित समजतील. आणि एक माणूस म्हणून आपल्याला ह्यूज सॉफ्टवेअरच्या रिक्वायरमेंट समजण्यासाठी ह्यूज माणसांची टीम लागते. इथं AI वगैरे जास्त काम नाही करणार आहे, इथं माणसाला स्वतःचा माणूस म्हणून डोकं वापरणं आहे. ती प्रोफाईल आहे बिझनेस ॲनालिस्ट. ओके, जिथं आपण त्या बिझनेस रिक्वायरमेंट अंडरस्टँड करतो, त्या आपल्या डेव्हलपमेंट टीम आहे, टेस्टिंग टीम आहे, किंवा ज्या नेक्स्ट पुढच्या आपल्या टीम आहेत त्यांना पास ऑन करतो. सो जिथे थोडं कम्युनिकेशन फक्त चांगलं असणं गरजेचं असतं, पण याच्यामध्ये खूप उत्तम ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सो एवढे सगळे व्यवस्थित करिअर ट्रॅक याच्यामध्ये आहेत. नक्कीच ऑडियन्स जे आहेत त्यांना क्लिअर झालं असेल की त्यांनी कोणतं करिअर ट्रॅक चॉईस करावं. खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलात. आता एखादा जर जस्ट ग्रॅज्युएट झालेला व्यक्ती असेल किंवा एखादा 25 इयर ओल्ड मुलगा असेल आणि त्याला डायरेक्ट 5 लाखचं पॅकेज हवं असेल, मग त्याने काय केलं पाहिजे? ओके, ज्याला वयाच्या 25व्या वर्षीच 5 लाखाचं पॅकेज पाहिजे ना, त्याने सुरुवात करायची त्याच्या कॉलेजला असतानाच. आणि जर आता तो पासआउट झालेला आहे तर मी म्हणेल आजच्या दिवशी सगळे विद्यार्थी मित्र, त्यांचे पालक हा पॉडकास्ट पाहतायत आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आज सुरुवात करायची. कशी?
स्पेशलायझेशन शिवाय पर्याय नाही, ही पहिली गोष्ट. पण मग त्यातही फक्त स्पेशलायझेशनवरती थांबून उपयोग नाही. ज्या काही गोष्टी आपण शिकलेलो आहे, सी मॅडम कसं आहे, आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो की तुम्ही 5 लाख म्हणताय, पण आपला एक स्टुडंट आहे, त्याचं नाव अथर्व दिवाकर, फक्त BCA डिग्री त्याची झालेली आहे. ओके, असं नाही की BTech बी किंवा असं काय, फक्त 3 वर्षाची BCA डिग्री त्याची झालेली आहे. 12 लाखाचं पॅकेज ॲज अ फ्रेशर स्टुडंट म्हणून त्याने मिळवलेलं आहे. ओके, मग त्याने असं वेगळं काय केलं, तर दिवसभर, जसं मी मगाशी म्हटलं ना, पेशन्स किती इम्पॉर्टंट आहे, तो त्या गोष्टींची कोडिंगची वगैरे इतकी स्ट्रॉंग किंवा जे काही तो त्या स्पेशलायझेशनमध्ये शिकलेला आहे, इतकी जबरदस्त प्रॅक्टिस तो करत होता. त्याच्यामुळे जे डिफिकल्ट इंटरव्ह्यू राऊंड्स असतात कंपन्यांचे, त्याच्यामध्ये जिथं बाकीचे स्टुडंट जरा रिजेक्ट जास्त व्हायचे, तिथं तो प्रत्येक इंटरव्ह्यू राऊंडमधनं पुढे गेला. सो असं तर नाही होणार आहे मॅडम, कुठली कंपनी फ्रेशरला 12 लाख, तसं तुम्ही 5 लाख म्हटलं, सहजासहजी तर नाही देणार आहे. आपल्यामध्ये पण तेवढे स्किल पाहिजेत आणि खूप स्ट्रॉंग त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. जसं की आणि थोडंसं डिफिकल्ट काय म्हणतो ना आपण, टास्क, कोडिंग क्वेश्चन्स, ह्याच्यावरती जर आपण प्रॅक्टिस केली आणि कन्सिस्टन्सीने, तर हे शक्य आहे. 5 लाख नाही, 12 लाखापर्यंत सुद्धा आपल्या स्टुडंटने पॅकेज मिळवलेलं आहे. आता पॅरेंट्स खूप प्रेशराईज करतात स्टुडंट्सला, मेन म्हणजे जे मिडल क्लास लोक आहेत त्यांचे पॅरेंट्स तर खूप जास्त प्रेशराईज करतात की लवकरात लवकर तुला जॉब भेटली पाहिजे, लवकर तू इन्कम स्टार्ट कर. मग या प्रेशरला स्टुडंट्सनी कसं हँडल करावं आणि पॅरेंट्सला तुम्ही काय मेसेज द्याल? याच्यामध्ये कसं आहे, सर्वात अगोदर मेसेज पॅरेंट्सला दिला आहे. आपले जे सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातले पॅरेंट्स आहेत, मी स्वतःसुद्धा एका अत्यंत सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातलाच मुलगा आहे. ओके, सो मला आपल्या सगळ्या सुजाण पालकांना हेच सांगायचं की कसं होतं, जेव्हा पॅरेंट्स त्यांच्या ग्रॅज्युएशननंतर सो कॉल्ड फ्रेशर होते का त्यांच्या यंग फेजमध्ये होते, त्यावेळेस ना मॅडम, डिग्री घेतली म्हणजे जॉब 100% मिळणार हे समीकरण फिक्स होतं. इव्हन त्या काळी डिप्लोमा जरी झाला असेल तरी त्याला खूप जास्त व्हॅल्यू होती. पण आजच्या जमान्यामध्ये काय झालंय की पॅरेंट्सचा प्रोस्पेक्टिव्ह तोच पुढे कंटिन्यू झाला की अरे आमच्या काळात तर डिग्री घेतली म्हणजे जॉब, आणि आता तुला डिग्री काय, मास्टर डिग्री केली तरी काय मिळत नाही. तर त्याचं रिझन आहे, आजच्या जमान्यामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि डिग्रीची व्हॅल्यू इक्वल टू जॉब असं समीकरण आता राहिलेलं आहे. मग डिग्रीची व्हॅल्यू काय, तर डिग्री हा एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया झालेला आहे. ओके, मग पॅरेंट्सचं असं म्हणणं, मग एवढे सगळे डिग्रीला पैसे खर्च करून काय उपयोग, कारण तो कंपन्यांचा बेसिक इलिजिबिलिटी क्रायटेरिया, ते नसेल तर रिझ्युमे सिलेक्ट होणार. पण त्याच्याही पुढे जाऊन कंपन्यांना काय एक्सपेक्टेड आहे, ते आहे की स्पेशलायझेशन. ओके, त्यामुळे पॅरेंट्सला मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की तुमच्या मुलाचं मुलीचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे, त्यांना सध्या जॉब मिळालेला नाही आहे IT मध्ये, तर असं नाही की त्यांचा तो काही खूप मोठा गुन्हा आहे, ती एक नॉर्मल सिच्युएशन आहे. त्याच्यातून पुढे जाण्यासाठी तुमचा सपोर्ट त्या मुलांना आवश्यक आहे. कसा, की विश्वासात घेऊन प्रेमाने तुमच्या मुलांशी मुलींशी बोला की ही एक नॉर्मल फेज आहे, स्पेशलायझेशन गरजेचं आहे, आम्ही आयुष्यात एवढे 20, 21, 22 वर्ष तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अजून 4 ते 6 महिनेच फक्त स्पेशलायझेशनला लागतात, आम्ही पूर्णपणे तुझ्या पाठीशी उभा आहे, तू काळजी करू नकोस. आणि जेव्हा आपण असा विश्वास आपल्या मुलांना देतो ना, मी स्वतः पाहिले मॅडम, दुप्पट जोमाने मुलं तयारी करतात. पण सर, सगळेच पॅरेंट्स ऐकतील, सगळेच पॅरेंट्स समजावून सांगतील असं नाही ना, मग त्यांना काय सांगाल तुम्ही? यामध्ये मला सगळ्या पॅरेंट्सला हे सांगायचं आहे मॅडम, की जेव्हा तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं ग्रॅज्युएशन पासआउट झालेलं आहे आणि त्यांना जॉब नाही आहे, ओके, तेव्हा तुमच्या नकळत खूप साऱ्या फ्रंटवरती खूप साऱ्या लढाया ज्या मानसिक आहेत ते लढत आहेत. कसे? पहिली गोष्ट म्हणजे जॉबच्या आशेने प्रत्येक जॉब पोर्टलवरती आज तुमचा मुलगा किंवा मुलगी सगळ्या जॉब पोर्टलवरती रिझ्युमे अपलोड करतायत या आशेने की मला कुठल्या तरी कंपनीचा कॉल येईल. पण एकाही कंपनीचा कॉल फ्रेशर स्टुडंट असताना जॉब पोर्टलवर येत नाही आहे त्यांना, तिथे त्यांना रिजेक्शन मिळतं. एखाद्या ठिकाणी वॉकिंग ड्राईव्ह असेल तर हजारोच्या गर्दीमध्ये ना लिटरली चेंगराचेंगरी होण्यासारखी परिस्थिती असते फ्रेशर वॉकिंग ड्राईव्हला, तिथूनही बऱ्याच स्टुडंट्सला रिजेक्शन येत आहे, ते पण तुमची मुलं हँडल करतायत. त्याच्यानंतर त्यांच्या कॉलेजच्या ग्रुपमधल्या एखाद्या स्टुडंटचं चांगलं पॅकेज त्याला मिळतं, त्याचा जॉब त्याला लागतो, मग त्याचा तुमच्या मुलाचा किंवा मुलाचा मित्र किंवा मुलीची मैत्रीण जे कोणी असेल ते चांगले लगेच स्टेटस वगैरे ठेवायला लागतात. ते पाहून कुठंतरी इनसिक्युअर किंवा कमीपणाची भावना तुमच्या मुलांना येते. एवढंच काय हो, आपलं साधं जे आपण म्हणतो ना नातेवाईक आहेत, कुठल्या कार्यक्रमात जरी भेटले ना
तर काय होतं की अरे तुझं ग्रॅज्युएशन झालंय ना, आता मग काय करतोय, का नाही जॉब लागला. लिटरली मी असे पाहिलेत मॅडम, बरीचशी मुलं ना जेव्हा त्यांच्याकडे जॉब नसतो ना, कुठल्या फॅमिली फंक्शनला जात सुद्धा नाहीत. हेही जाऊ द्या, शेजारी पाजारी, अरे तू झालं ना ग्रॅज्युएशन कम्प्लीट, आता अजून तू घरीच आहेस का, आई वडील किती कष्ट करतायत. ह्या सगळ्या गोष्टी ना, ह्या सगळ्या फ्रंटवरती तुमचा मुलगा तुमची मुलगी ऑलरेडी लढतायत. सो तुमचं घर हे त्याच्यासाठी अजून एक युद्धभूमी नका बनवून देऊ. घर तरी त्याला एक दिलाशाची, विश्वासाची, सपोर्टची जागा ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज तुमचा मुलगा किंवा मुलगी बेरोजगार आहे, त्याला जॉब नाही, तर तुम्ही हे समजून घ्या ना की ही त्याच्या आयुष्यातली एक टेम्पररी फेज आहे. आयुष्यभर तो बेरोजगार नाही राहणार आहे. सो विश्वासाने आणि प्रेमाने त्याला समजून घ्या, दुप्पट जोमाने तो मेहनत घ्या. हो ना, प्रेशराईज करण्यापेक्षा समजावून सांगितलं तर तो खूपच जास्त डेफिनेटली ते फायद्याचं ठरतं मॅडम. शेवटी मुलं तुमचीच आहेत ना. आता आपण सर बघतो की जे सामान्य लोक आहेत किंवा माझीच मैत्रीण म्हणा, ती एक शेतकरी बॅकग्राऊंडमधून येते, तर त्यांनी त्यांची शेती गहाण ठेवली आहे जस्ट टू कम्प्लीट हर डिग्री. तर मग अशा लोकांनी काय करावं, लाईक त्यांनी सगळंच त्यांचं देऊन ठेवलं आहे एका डिग्रीसाठी. अशा लोकांसाठी कसं आहे मॅडम, पहिली गोष्ट इथे ॲप्रिशिएट करणंच आहे त्या मुलीच्या आईवडिलांना, जी तुमची मैत्रीण आहे तिच्या आईवडिलांना, की मुलीच्या शिक्षणासाठी सुद्धा ते एवढे जोमाने प्रयत्न करतायत की आपल्या मुलीची ही चांगली डिग्री, एक चांगलं शिक्षण तिचं व्हावं, ती तिच्या पायावरती उभी राहावी. मग इथे मला सिम्पल सांगायचं आहे की डिग्री होईपर्यंत जवळपास तुम्ही त्या करिअरच्या जे जॉब आपल्याला मिळवायचं आहे, 10 पैकी 9 पावलं ऑलरेडी पुढे गेलेलंच असतो ना आपण. मग शेवटचं जे एक पाऊल आहे स्पेशलायझेशन, ओके, त्याला तुम्ही का काढता पाय घेताय. आणि जर तो काढता पाय आपण घेतला ना, तर जे आपण ही डिग्री वगैरे कंप्लीट करण्यासाठी पालकांनी खरंच खूप मेहनत टाकतात. तो शेती गहाण ठेवलेली असते, काही जणांनी मुलीच्या आईवडिलांनी कर्ज घेतलेली असतात, नातेवाईकांकडनं कर्ज घेतलेले असतात, जे ते त्यांच्या मुलांना सुद्धा जाणवू देत नाही किंवा समजू देत नाही. ओके, तर एवढे जर जोमाने तुम्ही प्रयत्न करताय, तुमच्या मुलांच्या पाठीशी उभं राहताय, 10 पैकी 9 पावलं ऑलरेडी चाललेलो आहेत आपण. एकची पावले स्पेशलायझेशन, त्याच्यासाठी माघार घेऊ नका. ओके, सो तेवढं एक पाऊल पुढे टाका. जर ते नाही केलं तर त्या 9 पावलांना पण खरंच काही अर्थच उरत नाही. आता आपण गावाकडे बघतो की मुलींची डिग्री झाली, मुली ग्रॅज्युएट झाल्या की लगेच जे पॅरेंट्स आहेत ते लग्न लावण्याकडेच जास्त लक्ष देतात, रॅदर दॅन तिचं स्पेशलायझेशन, तिचं जॉब बघावं. मग अशांना तुम्ही काय सांगाल? कसं आहे मॅडम, जसं तुम्ही म्हटलात की गावाकडे मुलीचं डिग्री झाली की लगेच तिचं लग्नाचा विचार करतात. मी तर इथपर्यंतही काही केसेस पाहिलेले आहेत. फॉर्मॅलिटी म्हणून मुलीला डिग्रीचं शिक्षण चालू आहे, मुलगा ऑलरेडी पाहून ठेवलेला आहे. फायनल इयरचा पेपर झाला की लगेच लग्नाची तारीख काढून मुलीचं लग्न लावून देतात. खरं मला हे सांगायचं की चुकीची गोष्ट आहे. का चुकीची आहे? ह्या सगळ्या पॉडकास्टच्या माध्यमातून जे पालक पाहतायत हा पॉडकास्ट, त्यांनी स्वतःच्या मनाला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. ऑफकोर्स ती मुलगी तुमची आहे, तुम्ही तिच्यासाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे, काय काय कठीण प्रसंग केलेला आहे. तर तिला डिग्री शिकवण्यामागे तुमचा एक उद्देश काय होता की मी जर माझ्या मुलीला चांगलं शिक्षण दिलं तर ती तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावरती उभी राहील. भविष्यात देव न करो असं हो, पण जर काही खडतर प्रसंग तिच्यावरती आला, फायनान्शियली असेल, तर ती तिच्या पायावरती उभी असावी. भविष्यामध्ये जेव्हा लग्न होईल, ती तिच्या सासरी वगैरे जाईल, तिथं तिने चांगला हातभार तिच्या घराला लावला पाहिजे. त्याच्याही पुढे जाऊन तिच्या होणाऱ्या मुलाबाळांसाठी ती सुद्धा एक आदर्श बनली पाहिजे. हा सगळा पॉझिटिव्ह विचार करूनच तुम्ही शिक्षण देताय. मग असं असताना केवळ 4 नातेवाईक स्थळ घेऊन येत आहेत, अरे तुझ्या मुलीचं आता शिक्षण होतच आलं, चांगला मुलगा आहे, 4 शेजार पाजारचे विचारतायत, त्यांच्या गोष्टी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्या ना काही महिन्यांसाठी. आणि तुमच्या मुलीला विश्वासाने सांगा की बाळा तू काळजी करू नकोस, डिग्रीपर्यंत मी तुझ्यासोबत आहे, तुझं करिअरमध्ये तुला पूर्णपणे उभं राहिलेलं मला पाहायचं आहे. ही लोक येतात बोलतात लग्नाचं, तू काय ह्यावेळेस काही महिने तरी मनावर घेऊ नको, पूर्ण फोकसने अभ्यास कर. जसं मी मगाशी म्हटलं, असा जर विश्वास दिला ना, एकतर मुलींमध्ये थोडी सिन्सिअरिटी जरा जास्त असते. ओके, तर खरंच दुप्पट तिप्पट जोमाने मुली अभ्यास करतात, स्पेशलायझेशन करतात आणि उत्तम IT करिअर चालू करतात. असं आहे. आता तुम्ही म्हणलात, पण दरवेळेस गावाकडची जर आपण परिस्थिती बघितली
तर तिथे ते रिलेट नाही होत, कारण पॅरेंट्सला आधीच खूप प्रेशर असतो, समाजाचा प्रेशर असतो की हां तुम्ही मुलीला शिकवत आहात, हीच खूप मोठी गोष्ट आहे, आता एवढा वर्ष शिकवलं आहे, आता लवकरात लवकर लग्न लावून द्या, हे खूप प्रेशर असतं. मग त्यांचं काय? तुम्ही म्हणताय तसंच एक स्टुडंट माझ्याकडे 1 महिन्यापूर्वी आली होती. तर अगदी सेम परिस्थितीमधनं ती गेली होती, की हुशार पण आहे ती मुलगी, एक विद्यार्थिनी म्हणून. तिच्या वडिलांनी सुद्धा खूप कष्टाने तिला डिग्रीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर हे जे आपले आज समाजातली 4 माणसं आहेत सो त्यांच्या ऐकून दबावाखाली घेऊन लगेच एक चांगला मुलगा पाहून तिचं लग्न लावून दिलं. त्यानंतर लग्नानंतर 1-2 वर्षांचा त्यांचा गॅप झाला. त्यानंतर मुलाबाळांच्या गोष्टी नॅचरली आल्या. आता कालांतराने मुलंही थोडीशी मोठी झाली. साधारण एक 5-6 वर्षांचा त्यांचा गॅप झाला त्या मुलीचा. आणि त्या मुलीच्याच 1-2 बॅचमेट्स ज्यांनी त्यावेळेस थोडंसं स्पेशलायझेशन केलं किंवा अजून थोडा स्वतःला वेळ दिला, पालकांनी वेळ दिला. आज त्या चांगल्या IT कंपनीमध्ये काम करतायत. तर लिटरली ही मुलगी मनातून आई-वडिलांना हे म्हणत असते सतत, मी दोष देणं नाही म्हणणार इथे, की पण असं तिचे विचार असतात, की कदाचित काश त्या वेळेस आई-वडिलांनी मला थोडासा सपोर्ट केला असता ना, तर आज मी फक्तच गृहिणी बनून नसते राहिले, तर मी उत्तम गृहिणी तर आहेच, पण मी त्यासोबत एक वर्किंग प्रोफेशनल असले असते, जिथे आज मला छोट्या-छोट्या गोष्टींसाठी माझ्या नवऱ्यावरती अवलंबून राहायला लागतंय. स्वतःची मला फक्त मोबाईल म्हणजे तिचे असे लिटरली रडत होती मॅडम, तिच्या डोळ्यातनं पाणी येत होते. म्हणजे मलाही आत्ता खरंच खूप भावनिक होतंय माझे शब्द ते सांगताना. असं नाही की तिचं असं म्हणणं आहे की सर मला फक्त मोबाईलला रिचार्ज जरी करायचं तरी नवऱ्याला सांगायला लागतंय. सो मी एवढं ग्रॅज्युएट झालेली स्टुडंट आहे. अकॅडमिक्स वगैरे पण मार्क्स वगैरे चांगले होते. ओके. सो आता जेव्हा माझी मुलं बाळं मोठी होतील तर ते माझ्याकडे आदर्श म्हणून काय पाहतील, की फक्त एक गृहिणी म्हणून पाहतील. आणि ह्याबद्दल खूप वाईट तिला वाटत होतं. पण ऑफकोर्स शेवटी संस्कारी आहे, मर्यादा स्वतःची पाळते. त्याच्यामुळे आईवडिलांना तोंडावर भले ती आत्तापर्यंत कधीच नाही बोलली. पण त्या दिवशी आता अशा सिच्युएशननंतर IT करिअरमध्ये आम्ही कसं जाऊ शकते, ह्याच्याबद्दल ती डिस्कशन करायला, भेटायला आली होती. त्यावेळेस हे सगळं तिने मला सांगितलं. सो या उदाहरणावरनं तरी आपल्या सगळ्या पालकांनी बोध घ्यावा, की तुम्ही तुमच्या मुलीला तुमच्या ग्रॅज्युएशनचं जे मेन आउटपुट आहे, ती स्वतःच्या पायावरती उभी राहणं, इथपर्यंत तरी कृपा करून जाऊ द्या, अशी माझी तुम्हाला तळमळीने विनंती आहे. आता तुम्ही सांगितलं की स्किलचं इम्पॉर्टन्स किती आहे, पण जर आपल्याला स्किल अजून बेटर करायचे असतील तर ते कशा पद्धतीने केल्या पाहिजे? कसं आहे मॅडम, स्किल बेटर करायला IT ही इतकी व्हास्ट फील्ड आहे. म्हणजे एखादी टेक्नॉलॉजी पकडली तर कोणीच त्याच्यामध्ये म्हणू शकत की नाही की भले त्याचा 10 वर्ष एक्सपिरियन्स आहे, 20 वर्ष किंवा 50 वर्ष, की मी त्या टेक्नॉलॉजीमध्ये 100% एक्सपर्ट आहे. ही गोष्ट ॲटलिस्ट IT मध्ये तरी नाही. कदाचित बाकीच्या काही फील्डमध्ये असू शकते. सो कन्सिस्टंट प्रॅक्टिस, पहिली गोष्ट म्हणजे बेसिक्स क्लिअर पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे ॲडव्हान्स गोष्टींचं लर्निंग, आणि फक्त लर्निंग नाही, एकदा लर्न केलं सोडून दिलं असं नाही, त्याच्यावरती कन्सिस्टंट प्रॅक्टिस जर ठेवली तर मग आपल्याला बेटर अँड बेटर आपले स्किल डेव्हलप होत जातात. मग आजकाल आपण बघतो जे स्टुडंट्सला आहे ना, फायनान्शियल प्रेशर खूप असतं की फायनान्शियली लवकरात लवकर स्टेबल व्हायचं आहे. मग अशा केसमध्ये त्यांनी स्मार्ट प्लॅनिंग कशी करावी त्यांच्या फ्युचरची? हे स्मार्ट प्लॅनिंग करताना ना, एक कॉमन मिस्टेक जी सगळ्या स्टुडंट्सकडनं होते ती होती की प्रत्येकाला फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं आहे. आई वडिलांनी कष्टाने एवढं शिक्षण दिलंय, त्या कष्टाचा चीज करायचं आणि आयुष्यात स्वतःही पुढे जायचं आहे. ओके. तर कॉमन मिस्टेक काय होते मॅडम इथे स्टुडंटकडून ना, प्लॅनिंग करताना, की प्रत्येकाला असं वाटतं की मला डे 1 पासूनच 10 लाखाचं पॅकेज मिळालं पाहिजे. मी फायनान्शियली इंडिपेंडंट केव्हा होईल, जेव्हा मला डे 1 पासूनच लाखोंचं पॅकेज मिळेल. हा गैरसमज आहे. सो जेव्हा तुम्हाला फायनान्शियली इंडिपेंडंट म्हणजे काय, तुम्हाला पॅकेज चांगलं पाहिजे. साधी सिंपल गोष्ट आहे. ITच नाही, जगातली कुठलीही टेक्नॉलॉजी, कुठलीही गोष्ट आपण पाहूया तर एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला ॲज्युमिंग की आपण एक ॲव्हरेज स्टुडंटबद्दल बोलूया. आपण खूप एक्सलंट आहे, जो क्लासचा टॉपर आहे, त्याच्याबद्दल नाही बोलत आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये प्रत्येकाने हे समजून घेणं आहे की यस, तुम्हाला जे हवं आहे तेवढं पॅकेज तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही त्या पॅकेजबद्दल कंपनीला ठामपणे सांगू शकता, पण कधी, जेव्हा ॲटलिस्ट काहीतरी एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तेव्हा. आणि इथेच प्रत्येक एक स्टुडंट चूक करतो. जे मराठीमध्ये म्हण आहे ना, बऱ्याच जणांकडून ही चूक होते. मराठीमध्ये म्हण आहे, खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. असं करू नका.
तुम्ही आधी मिळेल तिथून तुमच्या करिअरची सुरुवात करा. पैशासाठी म्हणत नाही मी लगेच, कारण करिअर ही खूप लॉंग टर्मची गोष्ट आहे. कशासाठी? इनिशियल मिळणाऱ्या एक्सपिरियन्ससाठी. आणि जगातल्या कुठल्याही फील्डमध्ये ग्रोथ, हाय सॅलरी पॅकेज तुम्हाला कशाच्या बेसवरती मिळणार आहे? एक्सपिरियन्सवरती. पण तो एक्सपिरियन्स न घेता मी पासआउट झालोय, मी फ्रेशर आहे, मला एवढंच पॅकेज पाहिजे, ह्या हट्टामुळे ना मॅडम खूप जास्त स्टुडंटचं नुकसान होतं. पण सर, प्रत्येकाला तर असं वाटणं साहजिकच आहे ना की त्यांना चांगलं पॅकेज भेटावं. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे मॅडम. याच्यामध्ये मी तुम्हाला 2 स्टुडंट्स आहेत माझे, त्यांची एक स्टोरी थोडक्यात सांगतो, ज्याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल आणि आपल्या सर्व प्रेक्षकांनाही क्लिअर होईल की अहिल्यानगर जिल्ह्यातील एका इंजिनिअरिंग कॉलेजचे हे 2 स्टुडंट्स आहेत. दोघेही बॅचमेट्स, दोघेही चांगले मित्र, लहानपणापासूनचे, एकाच एरियात राहणारे, सेम शाळा, सेम कॉलेजला ॲडमिशन घेतलं वगैरे वगैरे. आणि एक जो स्टुडंट्स आहे त्याच्यातला, त्याचे आईवडील शिक्षक आहेत दोघे, त्याच्यामुळे अगोदरपासूनच घरात जरा शिक्षणाला वातावरण स्ट्रिक्ट वगैरे, सगळे क्लासेस वगैरे त्याला केलेले, त्याच्यामुळे अकॅडमिक्स खूप छान होतं त्याचं. आणि जो दुसरा स्टुडंट आहे तो मी म्हणेल की थोडासा ॲव्हरेज आहे, त्याचं मार्क्स पण ॲव्हरेज आहेत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. दोघांनीही स्पेशलायझेशन केलं. आता जो एक त्यातल्या त्या सो कॉल्ड हुशार मुलगा आहे, त्याचं एक सेल्फ एक्सपेक्टेशन खूप मोठं सेट झालं की मला कमीत कमी स्टार्टिंग पॅकेजच 10 लाखाचं पाहिजे, 8 लाखाचं पाहिजे, त्याच्याशिवाय मी इंटरव्ह्यूलाच जाणार नाही. ओके. सो आणि जो दुसरा स्टुडंट आहे तर त्याला कुठेतरी मी म्हणेल त्याच्यात सगळ्यात चांगली गोष्ट काय होती, भले तो टेक्निकली ॲव्हरेज होता, मी एक्सलंट म्हणत नाही, मी वीकही म्हणत नाही, टेक्निकल स्किल असेल, कम्युनिकेशन स्किल असेल, त्याला ही जाणीव होती की बाबा आपले स्किल्स हे ॲव्हरेज आहेत. मग त्याने काय केलं, अत्यंत सिम्पल आणि जिथं मी म्हणेल खूप ॲव्हरेज सॅलरी सुरुवातीला होती, ओके, तिथून जी त्याला ऑफर मिळाली, इंटरव्ह्यू त्याचा सिलेक्ट झाला. कारण येस, मी सांगतो ओपन अपली की येस, त्याला काही खूप भारी पॅकेज भेटलं असं नाही म्हणत आहे, ॲव्हरेज पॅकेज होतं, पण प्रोफाईल चांगली होती आणि त्याला स्वतःबद्दल जाणीव होती की बाबा आपले स्किल ॲव्हरेज, चला कुठून तरी सुरुवात करू. एका वर्षानंतर तर 1 वर्षाचा त्याचा एक्सपिरियन्स झाला, तिथे त्याला प्रमोशनही मिळालं, तिथे सॅलरी हाईक त्याची झाली, शक्यतो असोसिएट लेवलवरनं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जे काही आपलं फर्स्ट प्रमोशन असतं. त्याच्यानंतर 6 महिन्याने म्हणजे टोटल ओव्हरऑल 1.5 वर्षानंतर त्याने कंपनी चेंज केली, जॉब स्विच केला. आज त्याला जवळपास 6.5 ते 7 लाखाचं पॅकेज आहे. आणि ह्या वर्षभरामध्ये जो तो पहिला हुशार स्टुडंट होता, फक्त वाट पाहत बसला बेस्ट अपॉर्च्युनिटीची. आणि आता अशी सिच्युएशन आहे मॅडम की 3 इडियट्स पिक्चरमधला तो डायलॉग आहे ना कि दोस्त फेल हो जाए तो दुख होता है, लेकिन दोस्त अगर पास हो जाए, सॉरी, दोस्त अगर टॉप कर ले या हमसे आगे चला जाए तो ज़्यादा दुख होता है. खरंच तो डायलॉग ट्रू आहे. त्याचं इतकं सेल्फ कम्पॅरिझन व्हायला लागलं या चांगल्या स्किल सेटवाल्या स्टुडंटचं त्याच्यासमोर, त्याला जास्तच डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशनमध्ये तो गेला. आणि तो आणि त्याचे शिक्षक असलेले दोघेही पॅरेंट्स काही दिवसांपूर्वी व्हिजिटला आले होते. सो ह्याच्यातनं काय शिकण्यासारखं आहे की यस, तुम्ही तुमच्या पॅकेजला, या सगळ्या गोष्टींना स्टक राहा, कधी जेव्हा एक्सपिरियन्स आहे, पण वेळ वाया घालवू नका. आता हा जो ॲव्हरेज स्किल सेटवाला होता स्टुडंट, याला नंतर बेस्ट पॅकेज का मिळालं? कारण एक्सपिरियन्स घेतला ना. सो आधी एक्सपिरियन्स घ्या, एक्सपिरियन्स नंतर सगळ्यात चांगली सॅलरी हाईक आजही IT फील्डमध्ये आहेच, बाकीच्या अदर फील्डच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी. राईट. स्किल इम्पॉर्टंट आहे आणि त्याचबरोबर एक्सपिरियन्स सुद्धा. एक्झॅक्टली मॅडम, एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट आहे. राईट. स्किल कशासाठी आहेत मॅडम? तुमची एंट्री होण्यासाठी IT मध्ये. त्यानंतर स्किल सोबत तुमचा वाढणारा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला लाखोंचं पॅकेज, अजून जास्त चांगली ग्रोथ मिळून देणार आहे. पण ते सगळं न करता घरातच बसून राहिलं तर असं नाही होणार आहे. राईट. जर आता ते फ्रेशर्स आहेत, त्यांनी बेस्ट ऑफ बेस्ट जॉब अपॉर्च्युनिटीज कशा शोधाव्या IT मध्ये? पहिली गोष्ट काय, बरेच स्टुडंट या केसमध्ये काय कॉमन मिस्टेक करतात की जेवढे जगात अस्तित्वात असलेले जॉब पोर्टल्स आहेत त्या सगळ्यावरती आपले रिझ्युमे अपलोड करतात आणि त्यानंतर त्यांना रिप्लाय मात्र कुठूनच येत नाही, फ्रेशर असताना. ओके, एक स्टुडंट आहे माझ्याकडे आला होता, आता त्याचं स्पेशलायझेशन चालू आहे. लिटरली मॅडम 368 जॉब प्रोफाईलला सगळ्या पोर्टल्सवरती त्याने अप्लाय केलेला. फ्रेशरला, फ्रेशर जॉब अपॉर्च्युनिटी असं दिसलं, Naukri.com आहे, LinkedIn आहे, की कर त्याला तिथे अप्लाय. आणि एकही जॉब कॉल नाही आला आणि आता तो स्पेशलायझेशन करतो.
सो बेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी शोधण्याची पहिली स्टेप आहे करेक्ट प्रोफाईलमध्ये. सी तुम्ही फ्रेशर आहात, लेट्स ॲज्युम की यू आर अ फ्रेशर. हा. तर पहिली गोष्ट काय करा, तुम्ही इंटर्नशिपपासून सुरुवात करा. का इंटर्नशिपपासून सुरुवात करा? कारण फ्रेशर स्टुडंटला डायरेक्ट 10-12 लाखाचं पॅकेज देणाऱ्या कंपन्या खूप कमी आहेत. एक अथर्व दिवाकरचं फ्रेशर म्हणून 12 लाखाचं पॅकेज मिळालं, हे मी तुम्हाला अभिमानाने सांगतो. पण बाकीचे पण स्टुडंट्स आहेत ना जे ॲव्हरेज आहेत, त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाणं गरजेचं आहे. मग त्या मुलांनी काय करायचं, सुरुवात इंटर्नशिपपासून करा. का? त्या इंटर्नशिपमध्ये तुम्ही रिअल टाईम प्रोजेक्ट्सवरती काम करता आणि तो व्हॅलिड एक्सपिरियन्स म्हणून कन्सिडर होतो. आणि एकदा का इंटर्नशिपमध्ये तुम्हाला थोडा एक्सपिरियन्स मिळाला, चांगले रिअल टाईम प्रोजेक्ट्सवरती तुमचे हँड्स ऑन प्रॅक्टिस तुमची झाली, की मग कंपन्या देत आहेत ना लाखोचं पॅकेज. का? कारण का देतात कंपन्या? कारण या इंटर्नशिपमध्ये तो स्टुडंटच्या बेसिक गोष्टी शिकला आहे. तिथे ते स्किल सेट घेऊन जेव्हा तो डायरेक्टली चांगल्या पॅकेजवरती कंपनीत जॉबला जाणार आहे, त्या कंपनीचा पण वेळ आणि पैसे वाचतात ना त्या मुलाला ट्रेनिंग देण्याचे. मग कंपनी रेडी आहेत ना लाखोंचं पॅकेज द्यायला. पण हा करिअर ट्रॅक तर समजून घेतला पाहिजे. राईट. मग एखाद्याला त्यांचा रेझ्यूम चांगला ठेवायचा असेल किंवा चांगला करायचा असेल, तर त्यासाठी त्यांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे ताकी त्यांना प्लेसमेंट्स 100% भेटावं? पहिली गोष्ट, रिझ्युमेच्या बद्दल फ्रेशर स्टुडंट्सला आजही असं वाटतं की खूप जास्त पानाचा मी निबंध लिहिला, माझ्या रिझ्युमेमध्ये लिहिलं तर माझा रिझ्युमे सिलेक्ट होईल. प्लीज असं कुणीच करू नका. आज ती परिस्थिती नाही आहे, ती 10-15 वर्षांपूर्वी होती. तर सगळ्यात पहिली स्टेप फ्रेशरच्या बाबतीमध्ये रिझ्युमेची ही आहे, रिझ्युमे फ्रेशरचा एका सिंगल पानाचाच पाहिजे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, त्याच्यामध्ये कम्प्लीट फोकस हा जे तुमचे स्पेशलायझेशन केलेले स्किल सेट आहेत, मग तुमचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट रिलेटेड एखादं स्पेशलायझेशन तुम्ही केलं असेल, त्या फुल स्टॅकचं वगैरे, किंवा डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीचं असेल किंवा बिझनेस ॲनालिसिस रिलेटेड टेक्नॉलॉजीचं असेल, फोकस स्किल सेटमध्ये फक्त स्पेशलायझेशनवरती पाहिजे. आजही बरेच स्टुडंट अख्ख्या कॉलेजच्या 6-8 सेमिस्टरमध्ये जे काही शिकलो आहे ते सगळं त्या रिझ्यूममध्ये टाकतात. हे खूप चुकीचं आहे, असं करू नका. सेकंड स्टेप, फोकस ऑन द स्पेशलायझेशन व्हॉट यू हॅव. थर्ड स्टेप, अनवॉन्टेड डिटेल्स अवॉइड करा. खूप तुमचा डिटेल ॲड्रेस, वस्तीचा पत्ता, गावाचा पत्ता, तालुक्याचा पत्ता नाही पाहिजे कंपनीला. त्याच्यानंतर हॉबीजमध्ये काहीतरी स्विमिंग आहे, रांगोळी आहे, बुक रिडिंग आहे, मूवीज आहे, कंपनीज नाही आहे त्याच्यामध्ये इंटरेस्टेड. सो ते अननेसेसरी स्वतःची कुठेतरी थोडीशी इमॅच्युरिटी त्या रिझ्युमेमधून नाही दिसली पाहिजे. टेक्निकल प्रोफाईलचा रिझ्युमे आहे, टेक्निकल स्किलवरतीच फोकस पाहिजे. बेसिक डिटेल्स, नाव, नंबर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल नंबर प्लीज, जो चालू आहे तुमच्या गावाला किंवा जिथे कुठे तुम्ही राहत असाल तिथं रेंज आहे, जिथं फोन आल्यावर तुम्ही पिक करून बिना दिक्कत तुम्हाला बोलता येणार आहे, तो नंबर टाका. आणि सिम्पल अँड शॉर्ट एका पानाचाच फ्रेशरचा रिझ्युमे पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर हीच आहे. ओके, चालेल. जे रिअल इंडस्ट्री एक्सपोजर आहे, जे एक्सपिरियन्स आहे, तो किती जास्त इम्पॉर्टंट आहे? सगळं काही त्याच्यावरती तर आहे ना मॅडम. साधी गोष्ट आहे की जर तुम्हाला आज इंटर्नशिप थ्रू असेल किंवा अगोदरच्या एखाद्या जॉब थ्रू असेल, एखाद्याचा पहिला IT जॉब झाला आहे, 1-1.5 वर्ष त्याला स्विच करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला जी नेक्स्ट ग्रोथ, सॅलरी हाईक मिळणार आहे ती त्या रिअल टाईम एक्सपोजरवरती, रिअल टाईम प्रोजेक्ट्सवरतीच तर मिळणार आहे. सो सगळ्यात जास्त व्हॅल्यू त्याची आहे. स्किल्स तुम्हाला हेल्प करणारे जॉब मिळेपर्यंत, आयुष्यभर पुढे करिअरमध्ये ग्रो करण्यासाठी रिअल टाईम इंडस्ट्री प्रोजेक्ट्स, ते एक्सपोजर, तिथे तुम्ही डे टू डे टीममध्ये माणूस म्हणून, टीम मेंबर म्हणून काम करताना घेतलेला अनुभव, ह्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनने आपल्याला ग्रोथ मिळणार आहे. सो यस, डेफिनेटली ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर स्टुडंटसाठी एक मोलाचा सल्ला द्याल का, ज्याने ते त्यांचं IT करिअर एकदम चांगल्या पद्धतीने वाढवू शकतील? स्टुडंटसाठी मॅडम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जर तुम्ही कॉलेजला असाल किंवा तुम्ही पासआउट झालेला असाल, पहिली गोष्ट स्पेशलायझेशन कुठल्या ट्रॅकमध्ये करायचं आहे ITच्या हे ठरवा. हे ठरवणं हीच पहिली सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. दुसरी गोष्ट, कॉलेजमध्ये असाल तर ज्या इयरला आहात, फर्स्ट इयर, सेकंड इयर और थर्ड इयर, फायनल इयर, शिकायला, स्पेशलायझेशन करायला स्टेप बाय स्टेप सुरुवात करा. जर पासआउट झालेले आहात तर तसाही तुमचा वेळ दिवसेंदिवस वायाच जातोय, अजून तरी वेळ वाया घालवू नका. तिसरी गोष्ट, तुम्ही प्रॅक्टिस करताना कन्सिस्टन्सी ठेवा. चौथी गोष्ट, टेक्निकलसोबत IT मध्ये कम्युनिकेशनचाही खूप इम्पॉर्टन्स आहे.
सो कम्युनिकेशन स्किल्सवरती पण कन्सिस्टंट प्रॅक्टिस करा. ह्या 4 गोष्टी झाल्या स्टुडंटसाठी. आता जे IT फील्डमध्ये स्टुडंट्स आहेत त्यांच्या पॅरेंट्ससाठी तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांना मुलींना थोडा सपोर्ट करा. ही त्यांच्या आयुष्यातली अशी फेज आहे ना, ज्या फेजनंतर त्यांचं आयुष्य मी म्हणतो थोडंसं टर्न होणार आहे. एकदा का त्यांच्या अंगावरती जबाबदाऱ्या पडल्या, आत्तापर्यंत आपण पॅरेंट म्हणून त्यांना सगळ्या गोष्टींसाठी पैसे देतोय वगैरे, आता एकदा का त्यांचं करिअर चालू झालं, ते कायमस्वरूपी तुम्हाला पैसे नाही मागणार आहे. ते कायमस्वरूपी तुमच्यावरती डिपेंडही नाही राहणार आहे. पण अशा वेळेस जिथं त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यांच्या हातामध्ये अजून जॉब नाही ना, सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट त्यांना तुमच्याकडनं हवा आहे. सो तो सपोर्ट करा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बाकीच्या मुलांसोबत कंपॅरिझन करू नका. बाकीच्या मुलांसोबत अजिबात कंपॅरिझन करू नका. त्याने खूप हर्ट होतं, खूप वाईट वाटतं मुलांना. तिसरी गोष्ट, स्पेशलायझेशन ही वेळेची गरज आहे. तर जर त्यांना स्पेशलायझेशन करायचं आहे तर ते त्यांना खरंच एक हसत खेळत करू द्या. कारण जेवढ्या लवकरात लवकर ते करणार आहेत ना, तेवढ्या लवकरात लवकर ते करिअरमध्ये पुढे सेट होणार आहे. एवढ्या जरी गोष्टी पॅरेंट्सने केल्या तर खरंच पुरेशा आहेत. आता तुम्ही सांगितलं की चांगले फ्रेंड्स वगैरे ठेवा. तर जे IT फील्डमध्ये आहेत किंवा आता जस्ट स्टुडंट्स आहेत, कॉलेज स्टुडंट्स आहेत, तर त्यांच्यासाठी फ्रेंड्सचा इन्फ्लुएन्स किती मॅटर करतो? खूप मॅटर करतो. कारण कसं आहे की साधी गोष्ट आहे, आज तुम्हाला असं वाटतं की चला मला या टेक्नॉलॉजीमध्ये माझं करिअर बनवायचं, हा माझा पुढच्या 6 महिन्याचा प्लॅन असणार आहे. ते करत असताना सततच तुमचे फ्रेंड काहीतरी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाईमपास मेसेज पाठवत बसलेत किंवा विनाकारणच चल इकडे चल तिकडे चल, गावाकडे आपण म्हणतो ना, चौकात गप्पा मारत बसलेत. आणि अरे अजून तर खूप वेळ आहे ना, कशाला टेन्शन घेतो, अरे अजून तर आपण कॉलेजलाच आहेत ना, अरे अजून तर आपण जस्ट पासआउट झालेलो आहे ना, अरे अजून तर पासआउट होऊन फक्त 6-8च महिने झालेत ना. हे जे सगळे तुमचा वेळ खाऊपणा करणार आहेत ना, पहिली गोष्ट, मित्र कितीही प्रिय असू द्या, वेळ खाणारा असेल ना त्याला बाजूला ठेवा. तो मित्र म्हणून चांगला आहे ना, तुम्ही त्याचे चांगले मित्र आहे, तो तुमचा चांगला मित्र आहे. अडीअडचणीच्या काळात डेफिनेटली मदतीला त्याला धावून जा. काहीच प्रॉब्लेम नाही. ऑफकोर्स तसे मित्र पाहिजेत सुद्धा. पण डेली जे वेळ खाणारे मित्र आहेत ना, त्यांना तो डेली वेळ देऊ नका. त्याला सांगा हक्काने, हो की बाबा तुला काही इमर्जन्सी असेल मला कॉल कर, सगळ्यात आधी मी उभा असेल तिथं मित्र म्हणून. आता मला या गोष्टीवरती फोकस करायचा, डेली माझा वेळ खाऊ नको. ही सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, जर एखादा काही हुशारही मित्र असतो जो म्हणतो की अरे चला आपण या नवीन गोष्टीवरती एक्सपोजर करूया, या टेक्नॉलॉजीचं बघूया, थोडंसं नॉलेज त्याच्यावरती घेऊया, तर त्याला सपोर्ट करा. तुम्ही पण त्याच्यासोबत 4 गोष्टी नॉलेजच्या ॲड करा, डिस्कस करा. नेहमीच इंस्टाग्राम व्हॉट्सअपवरती काहीतरी टाईमपास डिस्कस करण्यापेक्षा कधीतरी खरंच आयुष्यभर आपल्याला करिअरमध्ये जे गरजेचं आहे ते पण डिस्कस करा. चांगलीच गोष्ट आहे ना ती. असं आहे. सो ह्या गोष्टी खूप मॅटर करतात मॅडम. राईट. आता तुम्ही स्पेशलायझेशनबद्दल बोललात, जे आपलं ग्रॅज्युएशन झालं त्यानंतरचं स्पेशलायझेशन. मग याबद्दल थोडंसं सविस्तर सांगाल का? स्पेशलायझेशन म्हणजे थोडक्यात काय मॅडम, की एक 15-20 वर्षापूर्वीची आपली सिच्युएशन पाहिली ना आपण, एखाद्याचं सिम्पल कम्प्युटर इंजिनिअरिंग झालं आहे, IT इंजिनिअरिंग झालं आहे किंवा BCA BCS अशी डिग्री झाली, तर त्या स्टुडंटला आहे ना फक्त त्या डिग्रीवरती जॉब मिळत होता. IT मध्ये जर पाहिलं आपण, जेव्हा IT फील्ड खूप बूममध्ये होतं, इंडियामध्ये नव्याने त्याची सुरुवात झाली, की फक्त कम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं आहे, त्या सिलेबसमधल्याच थोड्या गोष्टी इंटरव्ह्यूमध्ये विचारल्या, स्टुडंटला हायर केलं, हे होत होतं, हे चालत होतं. आजकाल कंपन्या त्याच्या एक स्टेप पुढे गेल्या. काय कंपन्या काय म्हणतात की स्टुडंट फक्त ग्रॅज्युएट झालेला नको आहे आम्हाला, कारण तसे तर लाखो आहेत. आम्हाला ज्या टेक्नॉलॉजीजवरती कॅन्डिडेटला हायर करायचं ना, त्याचं ॲटलिस्ट एंट्री लेवलचं नॉलेज व्यवस्थित, बेसिक स्टेप, ॲडव्हान्स स्टेप, थोडंसं रिअल टाईम प्रोजेक्ट जे त्याने ह्या ओव्हरऑल स्पेशलायझेशनमध्ये काहीतरी इम्प्लिमेंट केलं असेल त्या प्रोजेक्टवरती, असं नॉलेज असलेले स्टुडंट आम्हाला हवेत. फ्रेशर म्हणूनच याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आत्ता जर का तुम्ही फ्रेशरसाठीच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज Naukri.com सर्च केलं ना, तुम्हाला हजारो ऑपॉर्च्युनिटी आत्ता या क्षणाला मिळणार आहेत. पण कुठेच असं नाही दिसणार की आम्हाला फक्त डिग्री कंप्लीट झालेलं पाहिजे. त्याच्यासोबत आहे ना एक ॲडेड स्किल सेट म्हणून कॉलम असतो जॉब डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक कंपनीच्या, की डिग्री झाली ओके, डिग्री आम्हाला फॉर्मॅलिटीसाठी पाहिजे क्रायटेरिया म्हणून. त्याच्यासोबत आम्हाला फ्रेशर हवा आहे जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंटसाठी, त्याला जावाच्या ह्या गोष्टी यायला पाहिजेत. आम्हाला फ्रेशर हवा आहे डेटा ॲनालिटिक्समध्ये, त्याला डेटा ॲनालिसिसचे हे टूल यायला हवेत. फ्रेशर हवा आहे डेटा सायन्समध्ये, त्याला डेटा सायन्सचे हे अल्गोरिदम्स वगैरे यायला पाहिजेत ना. सो डिग्रीनंतर रिअल टाईम कंपन्यांना काम करण्यासाठीचे जे रिअल टाईम स्किल आहेत
त्याचं एक नॉलेज कंपन्यांना ॲड ऑन एक्सपेक्टेड आहे. त्याचा अर्थ आहे स्पेशलायझेशन. आता मी नसले तरी माझे फ्रेंड्स जे आहेत ते या सेम एज ग्रुपचे सेम फील्डमध्ये आहेत, जे आपण बोलतो आहे आय टी करिअरबद्दल. पण त्यांनी स्पेशलायझेशन वगैरे केले आहे तरीसुद्धा त्यांना जॉब भेटत नाही आहे, त्यांना चांगले इन्स्टिट्यूट नाही भेटत आहेत. तर हे कसं शोधावं की हे चांगले इन्स्टिट्यूट आहे, हा फेक इन्स्टिट्यूट आहे, हे कसं समजावं? आता महाराष्ट्रभरातील जे सगळे स्टुडंट्स, त्यांचे पालक जे हे पॉडकास्ट पाहत आहेत, तर आपल्या चॅनलच्या थ्रू मला त्यांना 3-4च बेसिक गोष्टी सांगायच्या आहेत. त्या जरी त्यांनी पाहिल्या ना, तर नक्कीच ते एक बेस्ट सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सिलेक्ट करू शकतील. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे की जे कोणी त्या इन्स्टिट्यूटचं फाउंडर, ओनर, डिरेक्टर, मेन पर्सन जे कोणी आहे, ते स्वतः त्यांना कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स आहे का, कॉर्पोरेटमध्ये काही काम केलेलं आहे का, आय टीमध्ये काम केलेलं आहे का, थोडक्यात आय टीचा काही गंध आहे का, हे नक्की पाहणं गरजेचं आहे. का? कारण आय टी ही हायली टेक्निकल फील्ड आहे. आणि जर स्वतः जे कोणी मेन पर्सन आहे तेच जर टेक्निकल फील्डमधनं नसेल, तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये टेक्निकल वातावरण असण्याची शक्यता जवळपास नाकेबरोबर असते. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आजकाल काय ना, एक फॅशन झाली ह्या गोष्टीमध्ये, की कॉमन एक ट्रेंड झाला आहे. विद्यार्थ्यांना खूप गोड आणि खूप भयानक असे प्रॉमिसेस केले जातात, जे फुलफिल होणं शक्यच नसतं. 1-2 वर्ष विद्यार्थ्यांना प्रॉमिसेस केली जातात आणि त्याच्यानंतर रातोरात मंडळी ती मार्केटमधनं गायब होतात पोराबाकून. सो इथे हे पाहणं आहे की ते जे कुठलं इन्स्टिट्यूट आहे ते किती वर्ष मार्केटमध्ये आहे. अगदी रिसेंट 1-2 वर्ष जुनं आहे तर थोडासा रेड फ्लॅग असू शकतो. ते किती वर्ष जुनं आहे मार्केटमध्ये टिकून, ते किती ग्रो झालेत, हे सगळं पाहणं आहे. जरासं ॲटलिस्ट 8-10 वर्षांचा तरी स्टेबल बेस इन्स्टिट्यूटला असलाच पाहिजे. तिसरी गोष्ट ही आहे की त्या इन्स्टिट्यूटमधून या अगोदर किती स्टुडंटला जॉब कॉल मिळालेले आहेत, किती स्टुडंट्सला त्यांचं खरंच आय टीमध्ये प्लेसमेंट झालेलं आहे, त्यांना जॉब मिळालेला आहे, हे चेक करणं. ह्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी गेला की काही 15-20 लोकांचे फोटो आणि नावं चिकटवलेत, अशाने होत नाही मॅडम. ते तर तुमच्या सोशल मीडियाच्या प्रोफाईलमधून कोणी पण तुमचा फोटो डाउनलोड करून नावं चिकटवू शकतो. तुम्हाला 100 मुलांची नावं दिसली, तुम्ही खूप काय ना आहारी गेलात त्याच्या, असं नाही झालं पाहिजे. ॲटलिस्ट काहीतरी त्याचं व्हिडिओ सेलिब्रेशन आहे. स्टुडंटचं एक मनोगत असेल की कशा प्रकारे त्याला इन्स्टिट्यूटकडून सपोर्ट मिळाला जेणेकरून त्याला जॉब मिळाला, असं काहीतरी असण्यावरती फोकस आपण केला पाहिजे. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक स्टुडंट म्हणून जे आपण स्पेशलायझेशन का करतो, फक्त शिकण्यासाठी नाही, तर आपल्याला त्यानंतर प्लेसमेंट कॉलसुद्धा हवे असतात. आणि हे एखाद्या माणसाने होत नाही. ह्या गोष्टींवरती काम करण्यासाठी डेडिकेटेड अशी प्लेसमेंट टीम लागते. आणि ती प्लेसमेंट टीम त्या इन्स्टिट्यूटकडे आहे का, हे प्रत्येकाने व्हेरीफाय केलंच पाहिजे. एवढ्या जरी 3-4 स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या ना, तर नक्कीच तुम्ही एक जेन्युइन सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे निवडूच शकता. आता मी जरी आय टी बॅकग्राऊंडची नसेल किंवा एकदमच मला एकचं एक्सपोजर नसेल, तरी आपलं कन्व्हर्सेशन ऐकून मला असं झालं आहे की मी सुद्धा काही ना काही आय टी करिअरमध्ये करू शकते. आणि मला इतकी उत्सुकता झाली आहे, नक्कीच आमच्या व्ह्युअर्सलाही आवडेल. आता फक्त एक शेवटचा प्रश्न असा विचारेल की जो तुमचा येस इन्फोटेक इन्स्टिट्यूट आहे, तो मुलांना आय टी करिअर बिल्ड करण्यासाठी कशा पद्धतीने हेल्प करतो? कसं आहे मॅडम, योग्य आय टी करिअरची पहिली स्टेप आहे की करेक्ट आय टी करिअरचा ट्रॅक निवडणं. सो पहिली गोष्ट म्हणजे जे स्टुडंट्स येस इन्फोटेकमध्ये येतात त्यांना त्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड, पासआउट इयर, बाकीचेही काही फॅक्टर्स असतात, त्यानुसार त्यांच्या प्रोफाईलला सुटेबल असा कुठला करिअर ट्रॅक असेल ह्याबद्दल डिटेल काउन्सिलिंग केलं जातं आमच्या सिनियर काउन्सिलर्सकडून. ही पहिली स्टेप. दुसरी स्टेप आहे की त्या करिअर ट्रॅकमध्ये जे सगळं टेक्निकल गोष्टी आहेत त्याचं 100% प्रॅक्टिकल ट्रेनिंग विद्यार्थ्यांना दिलं जातं. त्याच्यामध्ये जे स्टुडंट्स असतात, आम्ही एक अप्रोच नेहमी केलेला आहे, मला शाळेमध्ये गेल्यासारखं नाही परत फील स्टुडंटला द्यायचं आहे. इथे लिमिटेड नंबर ऑफ स्टुडंटच्या बॅचेस असतात, 10 ते 12 स्टुडंटची मॅक्स एक बॅच. सो पर्सनलाइज अटेन्शन विथ प्रॅक्टिकल ट्रेनिंग असं टेक्निकल ट्रेनिंग दिलं जातं. तिसरी गोष्ट आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचा सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील, गावाकडील, तालुका, टायर 2, टायर 3 सिटीतले आपले मुलं आहेत. कम्युनिकेशनचा नॅचरली प्रॉब्लेम असतो. त्या बिचाऱ्यांची खरीच काही चूक नाही त्याच्यामध्ये, कारण तसं वातावरणच आजूबाजूला भेटलेलं नसतं. त्याच्यामुळे टेक्निकलसोबत सेपरेट डेली इंग्लिशची सेपरेट बॅच होते. का? कारण मुलांना इंटरव्ह्यूमध्ये तर इंग्लिशमध्येच बोलायचं. आणि हे सगळं ट्रेनिंग टेक्निकल प्लस कम्युनिकेशन झाल्यानंतर 100% त्यांना प्लेसमेंट असिस्टन्स देण्यासाठी रिझ्युमे प्रिपरेशन, मॉक इंटरव्ह्यू सेशन,
त्याच्यानंतर काही बेसिक स्टुडंट कुठे कमी पडतायत का, इंटरव्ह्यूमध्ये गेलं ते कमी पडण्याची शक्यता दिसते का, त्यासाठी काही असाइनमेंट्स वगैरे घेऊन मुलांना फीडबॅक देऊन आधी इंटरव्ह्यूसाठी रेडी केलं जातं. आणि ते सगळं झाल्यानंतर त्यांना शेड्यूल्ड इंटरव्ह्यू कॉल्स दिले जातात, जेणेकरून स्टुडंटचं लवकरात लवकर सिलेक्शन व्हावं आणि चांगले पॅकेजने व्हावं. जसं मला आज आता मार्च 2026मध्ये आपण बोलतोय, तर मला सांगायला खूप आवडेल की 4 दिवसापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातला राहुरी तालुका आहे, मला वाटतं अहिल्यानगर जिल्ह्यातला ना, नावही आठवतं आहे, अजय शिंदे म्हणून मुलगा आहे. खरंच खूप म्हणजे ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन खूप जिद्दीने त्याने स्वतःचं करिअर किंवा एज्युकेशन पुढे आणलं आहे. 4 LPAचा मगरपट्टा IIT पार्कसारख्या ठिकाणी त्याला पॅकेज मिळालेलं आहे. सो असे खूप सारे उदाहरणं आहेत. काही काही स्टुडंटचं तर असं पण होतं की जो त्यांना योग्य गायडन्स दिलेला असतो त्यानुसार ते करिअर सुरू करतात, 2-3 वर्ष आयुष्यात करिअरमध्ये पुढे जातात. त्याच्यानंतर आहे ना, लग्न ठरल्यावर लग्नाची पहिली पत्रिका वगैरे घेऊन येतात की सर बरं झालं तुम्ही योग्य गायडन्स केलं होता, आज माझं एवढं पॅकेज आहे, आता लग्न ठरलं. सो खूप छान वाटतं त्याला. आणि ह्या अशाच गोष्टी याच्यामधूनच तर आमचं हे एक मेन समाधान आहे. सो असं प्रत्येक स्टुडंटला हा एक आनंदाचा अनुभव त्याला मिळावा म्हणून अशा पूर्ण स्टेप्समध्ये येस इन्फोटेक विद्यार्थ्यांना त्यांच्या IT करिअरसाठी पाठीशी उभा आहे, सोबत आहे. तुम्ही खूप छान पद्धतीने हेल्प करता. जे IT करिअर फील्डमध्ये स्टुडंट्स आहेत त्यांचं करिअर बिल्ड करण्यासाठी त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन देता. तुम्हालाही छान सल्ले भेटले असतील, स्टुडंट्स असो किंवा पॅरेंट्स, त्यांनाही चांगलं मार्गदर्शन सरांनी इथे केलेलं आहे. तुम्हाला जर चॉईस भेटत नसेल की कोणतं करिअर फील्ड चॉईस करावं, तर याचाही सरांनी चांगल्या पद्धतीने सविस्तर जे आहेत आपल्याला सांगितलेलं आहे. मलाही इतकी उत्सुकता झाली आहे की मलाही IT करिअरमध्ये जाण्याची इच्छा होत आहे सरांमुळे. तर तुमचीही अशी इच्छा असेल तर सरांच्या येस इन्फोटेक इन्स्टिट्यूटबद्दल सर्व माहिती, त्यांचे डिटेल्स असो किंवा कॉन्टॅक्ट नंबर्स असो हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. सो तुम्ही नक्की चेक करा आणि सरांची डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक्यू सर आमच्या प्लॅटफॉर्मवरती आल्याबद्दल. धन्यवाद मॅडम, तुम्ही तुमच्या चॅनलने मला आज इथे बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद हा पॉडकास्ट पूर्ण बघितल्याबद्दल. आता तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिले म्हणजे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बिकॉज जेवढे जास्त आमचे सबस्क्रायबर वाढतील तेवढे छान छान असे पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन येऊ. आणि नंबर 2 म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या आणि कोणत्या नाही आवडल्या, बिकॉज वी विल वर्क ऑन आवर मिस्टेक्स. आणि हेही सांगा की कोणते गेस्ट तुम्हाला बघायला आवडतील. आणि नंबर 3 म्हणजे हा पॉडकास्ट एका व्यक्तीसोबत नक्की शेअर करा, बिकॉज वन कन्व्हर्सेशन कॅन चेंज समवन्स लाईफ. थँक्यू. भेटू अशाच मस्त एका पॉडकास्टमध्ये.